सोडा. बस बस. रिलॅक्स. ये जो इनका प्रॉब्लम है ना सर्वाइकल में C1, C2, C3, C4, C5, C6 यहाँ पे जो दोनों तरफ बल्ज होने की वजह से नस को दबा रहा है. नर्व कॉम्प्रेशन बहुत सिवियर है ये वाला. ये देखो ना कंटिन्यू ऐसा कर रहे हैं. तुम्हाला असं कंटिन्यू करावं लागतं का असं? हो मला एक साईडच होती मान. ती राहत नाही का एक बाजू? नाहीच राहत. तुम्ही इकडे गेली आपोआप फिरते का इकडे? नाही आपोआप होते. आपोआप होतं? सोडा बरं एक मिनिट. काय केलं काय तुम्ही? काय झालं? कसं झालं अचानक? काही मलाच कळालं नाही. फक्त गावावरून आल्याच्या नंतरच हा प्रॉब्लेम चालू झाला. 4 महिने झाले. हे गावी काय केलं होतं तुम्ही? हांडा उचलला. हंडा उचलल्याच्या नंतर झालं म्हणजे मान राहतच ती राहतच नाही. नाहीच राहत. या साईडला बाकी पळते. हो. डिस्टोण्यासारखा प्रकार झाला तो. नसतं दबली येते. पण तुम्हाला इकडे का कळ लागते? इथे पेन होतं मला. हे पूर्ण माझं पेन होतं आणि नंतर मग हात पूर्ण माझं हे पण जातं. जी बघू जरा. आपोआप तिकडे मान फिरली जाते. हो देखो हो देखो घुमताय मान. ठीक आहे. चक्कर वगैरे येत नाही ना? नाही चक्कर वगैरे पण मान पूर्ण एका साईडलाच पडते. ह्या साईडला रात्री झोपेत पण अशी होते. झोपताना होतं मग पेन व्हायला लागलं का मग उठून बसते मी. डॉक्टरने का ऑपरेशन सांगितलं? सांगितलं. याच्या अगोदर कधी त्रास झाला होता का? नाही नाही कधीच नाही. ये ड्रिस्टोनिया जैसा हो रहा है. अभी देखते ट्राई करते. देखो नहीं नेक पूरा इस साइड में घूम रहा है. रिलॅक्स. सोडा. मान खाली घे. हंडा कसा उचलला? हाताने उचलला? झटक्याने उचलला? असा उचलला. इकडे फिरा. बस. रिलॅक्स. चला बघू जरा आता काय फरक वाटतो आता? फरक वाटतोय सर. तर मान फिरायची कमी झाली इकडे? हो. बॉडी टाईट नको. स्लो सोडा. बस. स्थिर झाली थोडी? हो. आता जात नाही ना इकडे? नाही. वाह क्या बात है. उठून चाला. देख अभी. अभी देखो चेंजेस कितना हो गया. खूपच. हाँ थँक्यू सर. खूप बरं वाटलं. 4 महिने सर. हाँ, या इकडे बसा. थँक्यू सर. अरे नाही 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 पाय नाही पडायचं. बसा. मी पण अगोदर मगाशी ना मी बघितलं तर मी म्हटलं डिस्ट्रोनिया म्हणजे काय होतं आपली एका साईडला मुवमेंट होते पूर्ण. मला भीती ती वाटली की बोल डिस्ट्रोनिया झाला का काय. तिथे मी दबलेलं नस बघितले 5-6 मध्ये. पण मला एक अंदाज होता का बोलू हे नसमुळे यांचं होतंय. जर याच्यात नाही झालं तर मग 100% मग डिस्ट्रोनिया. तेव्हा मी त्याला त्या C5 C6च्या हिशोबाने ट्रीटमेंट केली. तर त्यामुळे त्याचे ताबडतोब लगेच फरक पडला. ओके. थँक्यू सर. 4 महिन्यापासून त्रास होता ना. चलो रडायचं नाही. झालं ऑपरेशन वाचलं समजायचं. हां झाले. ते नस W2 ओपन झाली ना. खूप थँक्यू. डोळे पुसून घ्या. डोळे पुसून घ्या.